तुमचं पॅचअप झालंय? बस बोलूया आपण. बस. सर, आय नो मला या विषयावर बोलण्याचा अधिकार नाहीये, पण हे जे काही घडतंय ते चुकीचं आहे सर. तुम्ही फसवताय शनायाला आणि राधिका वहिनीला सुद्धा. श्रेयस, बस ना ते राधिका वहिनी आणि शनायाचा पुळका. माझं एक आपण हे सगळं बाजूला ठेवूया. लेट्स टॉक मॅन टू मॅन. ओके, तू म्हणतोस ते इन अ वे बरोबरही असेल, पण माझं म्हणणं जर ऐकून घेतलंस तर तुझं मत कदाचित बदलू शकेल. म्हणजे ज्या कारणामुळे माझं आणि शनायाचं ब्रेकअप झालं होतं ते कारणच खोटं होतं. राधिका, रेवती आणि आनंदने असं पिक्चर क्रिएट केलं होतं खोटं, की जेणेकरून शनाया मला फसवते असा माझा समज होईल आणि मी शनायापासून दूर जाईल. प्रॅक्टिकली असं काही घडलंच नव्हतं. नाही, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. तुम्ही जे सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवायचा का मी जे बघितलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा? मला नाही माहिती मी कशावर विश्वास ठेवायला हवा. कोण कोणाला फसवतंय सर? आणि आनंद सरांचा काय संबंध आहे? आनंदचा संबंध आहे, मी तुला थोडं विस्तारानं सांगतो. ओके, ये इथे बस. नाही नाही, म्हणजे आपण तिथे बसू. ही आजची जनरेशन आहे, जरा ओपनली वागतात, बोल्डली बिहेव करतात. तू जरा कल्चरल शॉक घेऊ नकोस. आणि टू बी फ्रँक, मला या दोघींनाही गमवायचं नाही. पण तरीही हे सगळं अयोग्यच आहे सर. नाही, मला शनाया आवडते म्हणून मी हे सगळं बोलतोय असं नाहीये. पण राधिका वहिनी, तुम्ही त्यांची शुद्ध फसवणूक करताय. तुमचा आत्मा कसं काय चल रे,